साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। नमो सद्गुरु ज्ञानदीपा प्रकाशा, नमो आदिरूपानंदा परेशा, नमो मंगला मंगलद्वैतहारी, नमो तत्कृपा पूर्ण दोषानिवारी। तुझे रूप दे पाहुले विश्वव्यापी, तुझे पाहुले देऊदे ग्रामरूपी। तुझा ज्ञान सर्वांतरी संचरू दे, तुझा सत्य आनंद लोकी भरू दे। हरे राम निष्कामयी ग्राम सेवा, झटू सर्व भावे करू सर्गधाम। पढ़ो हे बड़ो हे हतारे पढ़ू दे, गढ़ू दे प्रभु हे गढ़े गढ़ू दे। सद्गुरुनाथ महाराज की जय। परब्रह्म स्वरूप ब्रह्मांड नायक गोपाल कृष्ण श्री सद्गुरु विदेही मुक्तीराम बाबा, त्याचप्रमाणे माझे गुरुबंधू, काल्याच्या कार्यक्रमाकरिता जमलेले सर्व श्रोतेजन, आई बहिणी, बाल गोपाल, आपल्या या भारतभूमीमध्ये काला करण्याची परंपरा प्रथा ही बहुदिवसापासून आहे, द्वापार युगापासून आहे. असं सांगतात की गोपाल कृष्णाने ही काल्याची प्रथा लावलेली आहे. यमुना नदीवर गाही गोपाळ घेऊन जावावा, प्रत्येकाने आपापल्या घरून शिदोरी आणाव्यात आणि त्या एकत्र करून एकमेकाच्या तोंडी घालाव्यात, अशी पुराणामध्ये लिहून ठेवलं आहे. त्या ठिकाणी अनेक खेळ खेळावा, तर त्या पद्धतीप्रमाणे आज या ठिकाणी सुद्धा ही प्रथा त्यावेळेची आताही चालूच आहे. आपली ही प्रथा काला करण्याची, पण हा काला काहून करावा, त्यावेळची प्रथा आणि आताचा त्याचा काय संबंध आहे. पण काहीतरी संबंध असल्याशिवाय ही प्रथा आपण जोपासून राहिलो, प्रथा आपण चालवून राहिलो. काहीतरी संबंध असल्याशिवाय काही ही प्रथा आपण चालवणार नाही. म्हणून यासाठी संतांनी सांगितलं, त्याला कारण काय बा, काय कारण, ही प्रथा चालवण्याचा कारण काय, त्याचा आपल्याशी काय संबंध आहे. ही प्रथा संत महात्म्यांनी चालवली आहे. एकनाथ महाराज, तुकोबा राया, जेवढे संत महात्मे झाले ते अजूनही शेवटच्या दिवशी, समापनाच्या दिवशी काला करण्याची रीत पडली. बाकीच्या कार्यक्रमाला नाही राहतील, 6 दिवसाचा कार्यक्रम नाही राहतील, पण काल्याच्या दिवशी मात्र उपस्थित झाल्याशिवाय राहणार नाही. आणि त्या दिवशी एक शीत खाल्ला तरी तो धन्य झाला, असा आपल्याला समजतो. म्हणजे एवढा महत्व या काल्याच्या कार्यक्रमासाठी आहे. म्हणून संत महात्म्यांनी हा काला कशासाठी केला पाहिजे, आणि या काल्याचा संबंध काय,
ग्रंथामध्ये लिहून आहे. म्हणून संत महात्मे म्हणतात हे काला करावा गोमटा इंद्रियाची एकाग्रता. अशा पद्धतीचा काला करा म्हणतात. काय इंद्रियाची एकाग्रता. एकाग्रता म्हणजे का? कारण इंद्रिये हे 10 आहेत आणि 10 इंद्रिये आपापल्या विषयाकडे ती ग्रहण करणारे आहे. डोळ्याचा काम कान करणार नाही, नाकाचा काम तोंड करणार नाही, हाताचा काम पाय करणार नाही. ते आपापले विषय आहेत. लघवीचा काम बुधद्वार करणार नाही. तर हे जे आपापले विषय त्यांच्यामध्ये एकाग्रता कशी होईल? होऊ शकतच नाही. आणि महाराजांनी सांगितलं बाबा काला कसा करा? तर इंद्रियाची एकाग्रता काला करावा गोमटा. गोमटा म्हणजे सुंदर असा काला करा. म्हणून कारण आणि कार्य असे 2 भाग ठेवलेले आहेत. कारणापासून कार्य घडते आणि कार्यामुळे कारण निर्माण होते. कार्यच नाही तर कारण कसा निर्माण होईल? हे समजणे महत्वाचे असते. कारण आणि कार्य. हा काला हा जो शब्द ठेवण्यात आला जुन्या साधू संत याला कारण का असेल? तोही शेवटच्या दिवसासाठी सांगितलाय काला. कार्यक्रम तर होऊन जाते पण शेवटच्या दिवशी हा कार्यक्रम ठेवला जातो. म्हणून तुकोबाराने एका ठिकाणी प्रश्न तयार केला. कशाचा? फार काय सांगू ज्ञानी कोणी जन. काल्याचा ना आपला संबंध काय आहे हा एकच शब्द धरा. या काल्याचा ना आपला काय संबंध आहे? बरं, काला खाता येतो की पाहता येतो? काला खावावा असाही शब्द ठेवलेला आहे.
आणि काला कोणाचा करा तेही सांगितलं आहे. काला जरूर करा, पण कोणाचा करा? अनंत नामियाचा काला, अनंत नामियाचा काला, काला करावा गोरा. अनंत नामियाचा वेद म्हणे पाहुचरा. या शब्दामध्येच काल्याचा अर्थ त्यांनी सांगितलेला आहे. वेद म्हणे पाहुचरा. तर अनंत नामियाचा काला. आता काल्याचा म्हणल्यानंतर त्या ठिकाणी अनंत नाम आहे, ज्याच्यापासून 4 वेद तयार झाले, ज्याच्यापासून 6 शास्त्र तयार झाले, ज्याच्यापासून 18 पुराण तयार झाले, ज्याच्यापासून उपनिषदे तयार झाले. चौवेदी जान षडशास्त्रे कारण, चौवेदी जान षडशास्त्रे कारण, 18 पुराणे हरिसिंहाची, 18 पुराणे हरसी गाती, 18 पुराणे हरसी गाती. हे अनंत नामे ज्याच्यामध्ये समाविष्ट झाले आहे त्याला म्हणतात वेद म्हणे पाहू चला. 4 वेद सांगितले आहेत आणि त्याला पहा म्हणतात. काल्याचा अर्थ सांगतात. म्हणून काला हा शब्दच तुम्हाला आम्हाला सुचवून राहिला. याचा अर्थ जाणून घ्या म्हणतात. काला तर काला कुणाचा? हरीचा. मग आता हरी आल्याशिवाय काला होईल का? हरीच नाही तर काला झालाच कसा? म्हणून पहिल्यांदा हरी पाहिजे. काला म्हणजे काय? हरी हरी वैद वाकोड्या हातर भोगड्या सोडगा ठोड्या तिलोरीचा, सोडगा ठोड्या तिलोरीचा, सोडगा ठोड्या तिलोरीचा, सोडगा ठोड्या तिलोरीचा. हरी करतो गोपाल काला, हरी करतो गोपाल काला, हरी करतो गोपाल काला. 4 वेद 6 शास्त्र 18 पुराणे ज्याच्यापासून तयार झाले, ज्याच्यापासून तयार झाले त्याचं नाव ठेवला काला. आणि काला म्हणजे काय? लाह्या पोह्या. का तुम्हाला आपल्या घरी पोटभर नाही बनवताय, पण ती एक लाई भेटली तरी वा मी धन्य झालो. पण सगुणामध्ये तर दाखवावा लागतेच म्हणा. सगुण आणि निर्गुणाचा एकोपा तयार झाला पाहिजे ना. सगुणाची खूप भक्ती केली, पण निर्गुण नसेल तर सगुणी निर्गुण दोन्ही हे गुणे. काही संत महात्म्याने सांगितलं का? मने निर्गुण देवतोड खाला. सगुणाची मांडणी निर्गुणामध्ये ठेवलेली आहे. म्हणून निर्गुण पाहिजे. निर्गुण काय म्हणते? त्याचाच तर नाव आहे काला. अनंत नामी याचा काला, याच्यामध्ये सगळेच शब्द समाविष्ट झालेले आहेत. म्हणून अरे अरे वैद वाकोड्या, हातर घोंगड्या. हातर घोंगड्यामध्ये 4 वेद 6 शास्त्र हे हातरलेले आहेत जिकडे तिकडे, आणि त्याच्यामध्ये गाठोडी बांधलेली आहे. आणि त्या गाठोडीमध्ये
हा अर्थ ठेवलेला आहे. कशाची? शब्दाची गाठडी बांधलेली आहे. आणि ते शब्दाची गाठडी सोडणे आता तुम्हाला काम आहे, तुमचा काम. कारण शब्दाची गाठडी सोडल्याशिवाय त्याचा अर्थ काय तुम्हाला उमजणार नाही. काहून का? गोष्ट अशी आहे का, एक मुसलमान होता आणि एक कोल्ही होता. साधी गोष्ट सांगतो थोडक्यात. मुसलमान एका ज्योतिषाकडे गेला. बोले भैया जी इस साल पाऊस कैसा है? बोले पाऊस इस साल पाऊस गिरने वाला नहीं है. ऐसा गिरने वाला नाही है. म्हणून त्याने विचार केला. त्याच्याकडे 7 एकर जागा होती. एका कुंड्याकडे गेला, रामा नावाचा कुंडा. अरे रामाजी बोले तू मेरी शेती करेगा? म्हणजे करूंगा. पैसे देंगा, आटे ऐसे दे देंगा, तू कर लेना. त्याला ती जागा दिली. त्याने 15 पावन महिना जाऊन मस्त आपण नागरटी करून उत्तम ती जागा बनवली. चांगली झाली, उत्तम झाली. झाल्यावर एक दिन ते आपण जाऊन पाहावं म्हणते कशी जागा झाली. तर म्हणून तो जागा पाहायला गेला. ती अतिशय उत्तम झाली, चांगली झाली. वा चांगली झाली. इसमें अलसी अच्छी हुई ना म्हणते. मी रामा को बता देता हूं ना. म्हणून तो रामाच्या घरी गेला. अरे रामा रामा बोले का? अरे तुमने तो जागा अच्छी की? बोले हाँ 10-15 दिवस झाले मी त्या जागेमध्ये जाऊ जागा सुटी बनवली, चांगली बनवली. पण इसमें अलसी अच्छी होगी. नाही म्हणते अलसी नाही पेरावं चांगली. हा मी जवस पेरीन म्हणते. तू जागा मला दिलास ना, तुम्ही जवस पेरीन म्हणते. अरे भैया नहीं अलसी अच्छी होंगी. नहीं देख बरा म्हणते. मैंने जागा दी अटै बटै से. हाँ मेरी बात तेरे को मानना पडेगा. कशी तुझी आहे की म्हणते मी 15 दिवस झाला आज तुझ्या. हा एवढाच आहे तर आपले पैसे घेऊन जमते भलायचे. तू भाडे के पैसे ले लेना अपनी कमाई. तोही मानावलं नाही ना हाही मानावलं नाही. आता असे करता आता दोघांचा झगडा पाच गेला. झगडा तयार झाला. लोक जमा झाले. का झाला म्हणजे जमीन गेली. आता म्हणते तर अलशी बळी म्हणते का जवस पेरू. त्याला येऊन जन्म होता ते का बरोबरच आहे ना. अलशी जवस. मग एक मनुष्य आला. त्या शहाणा मनुष्य होता तो. शेजारचा जवळपासचा. आणि का झाला त्याने दोघांच्याही गोष्टी ऐकून घेतल्या. आणि असा झाला. सगळा हो कार्य म्हणते तुझ्याकडे आहे का? बाबा म्हणते माझ्याजवळ 2-3 पोते आहेत. का मियाँ जी तुम्हारे पास है? बोले मेरे भी पास है. बोले ला बरा पैसा आहे तो. बोले मुठभर लेके आ. बोले त्यांना मुठभर आणला. तू आणलास का? हो ठेवा म्हणते टेबलावर. टेबलावर ठेवलं. ती एकमेकाकडे पाहून दोन्ही ती एकच दिसते का? सांगा आता. रामा कोणता पेरतेस? मियाजी अभी कौन सा पेरता है? कौन सा बोता है? दोनों तो एक ही है ना. अलग तो दिखते ही नहीं. सज्जनानं फक्त शब्दाचा अंतर असते. बोलण्याचा अंतर असते. सगळ्याचा भाव एकच असते, अलग नसते. सगळ्याचा देव एकच आहे. शब्दाने फक्त फरक आहे. तर हा हरीचा काला आहे. अरे वैदवा पोळ्या हातर भोगड्या सोडगा ठोड्या सिदोरीच्या. तुम्हाला नवीन काही बनवायची काही गरज नाही. आणि नवीन बनवत असेल तर कायच्यावर बनवता? जुने शब्द का नाही? नवीन शब्द बनवून राहिले का? मी म्हणते ना अमक्याना कविता केलं, अमक्याना अभंग लिहिलं. अरे नवीन का केलास? हे सगळे तर जुनेच तर दिसून राहिले. जुनेच तर शब्द आहेत. पहिलेच जुन्या संत महात्म्याने आयती बनवून ठेवली शिदोरी. तुम्हाला नवीन बनवण्याची काही गरज नाही. आता फक्त एकच राहिला आहे. काय?
त्या शब्दाचा अर्थ काय होते ते शोधून काढणे आहे. सद्गुरु वाचुनी सापडे नार्थ, सद्गुरु वाचुनी सापडे नार्थ, सांगती समर्थ पंचदेव, सांगती समर्थ पंचदेव. सद्गुरु वाचुनी सापडे त्याचा अर्थ शोधून काढणे आहे आता फक्त तुम्हाला. एक सूचना आहे, गंगूबाई शिंगरे सावरगड यांनी घरी जावं, त्यांच्या नातूला काहीतरी इजा झालेली आहे. गंगूबाई शिंगरे सावरगड यांनी घरी जावं, इथं असतील तर त्यांच्या नातवाला काहीतरी इजा झालेली आहे. तर काला हा शब्द ठेवलेला आहे, याचा अर्थ कसा आहे. काला म्हणजे हा जो शरीर आपल्याला मिळालेला आहे तो कशासाठी मिळाला, कोणत्या कामासाठी मिळाला. झाला हा एवढाच मोठा काल्याचा अर्थ. एवढा समजला तर सगळाच समजला, कालाच झाला. तुम्ही कालाच खाल्ल्या, काही गरज नाही बोलू शब्दाची गोष्ट. तर शास्त्र बहुतसी बोलला, अर्थ इतकाची साधना. तुकोबाराने असा प्रश्न केला, कोण्या कारणासे आला तुम्ही, कोण्या कारणासे आला तुम्ही, माते जडकरी जडकरी, सांगावा माते कोण्या कारणासाठी हा प्रश्न केलेला आहे. कारण मग आता त्याचा कार्य नाही शोधला पाहिजे. शरीर कार्यासाठी आहे. शरीराने जर तो तुम्ही कार्य केल्या तर तुमचा कार्य पूर्ण झाला. शरीराने जो कार्य सांगितलेला आहे, कारण त्याचा शोध केल्या तर तुमचा कार्य पूर्ण झाला. तर कशासाठी हा निर्देश भेटला, तर एका हरीसाठी देह भेटला. बस झाला, एवढाच आहे. म्हणून हरीची प्राप्ती करून घ्यावा या शरीराने. त्याचंच नाव आहे काला. आणि एवढ्यासाठी हा शरीर तुम्हा आम्हाला भेटला. म्हणून त्या शब्दामध्ये ज्या गाठोड्या ठेवलेल्या आहेत तर त्या गाठोड्या सोना म्हणतात. कशासाठी? गटडी खोल चलो बंजारा, दरवाजा
गठोडी बांधलेली आहे ना, ही गठोडी तुम्हाला आता सोडावची आहे, शब्दरूपी गठोडी. मी या गठोडीमध्ये अनेक मौलिक वस्तू भरलेल्या आहेत. त्याच गठोडीमध्ये तुम्हाला पाहिजे तो हरी ठेवलेला आहे. हरी आणि हरीची ओळखी करूनच गेला पाहिजे या मूर्ती लोकांमधून. आणि एवढ्यासाठीच हे पुराण शास्त्र हे तयार झालेले आहे. आणि ज्याने हरी ओळखला असेल तो धन्य झाला म्हणून एकनाथ महाराजांनी सुद्धा सांगितलं, ओळखीला हरी धन्य तो संसारी, ओळखीला हरी धन्य तो संसारी, ओळखीला हरी धन्य तो संसारी, ओळखीला हरी धन्य तो संसारी. मोक्षाचे घरी सिद्धी सहित, मोक्षाचे घरी सिद्धी सहित, मोक्षाचे घरी सिद्धी सहित, मोक्षाचे घरी सिद्धी सहित. काल्याचा अर्थ सांगून राहिले. काल्याचा अर्थ हा देह तुम्हाला कशासाठी भेटला, कोण्या कारणासाठी आली तुम्ही येते. सांगावाते घरातून जेव्हा बाहेर निघाला, सांगते घेतला कोण सांगा. आणि येली वस्तू केव्हा गमावले सांगा. केव्हा गमावली सांगा मग, केव्हा गमावली सांगा मग. आता जरी त्या वस्तूची गरज पडली नाही, पण त्या वस्तूची गरज आहे ज्याला हरी नावाची वस्तू म्हणतात. हरी नावाची वस्तू, ओळखारे वस्तू, ओळखारे वस्तू, ओळखारे वस्तू. हे ओळखा हे असं शब्द काऊन ठेवला त्यांनी? मग पाहिल्याशिवाय ओळखता येईल का? ओळखीला हरी ज्याने हृदय मंदिरी, ओळखीला हरी ज्याने हृदय मंदिरी, त्याची सर्वी झाला म्हणजे त्याचा जन्म मूर्तीवर चुकला. ज्याने हरी ओळखला त्याचा. आणि जर हरी जर ओळखला नाही तर संत महात्मे म्हणतात, तू कामाने देवी तुकरिया हरी, कामाने देवी तुकरिया हरी, कामाने देवी तुकरिया हरी, तू कामाने देही तुकरिया हरी. आली दया फेरी चौऱ्याची ती, आली दया फेरी चौऱ्याची ती, दया आली दया म्हणून त्या हरीला, त्या देवाला ओळखून घ्यावा. आता ओळखता येते. त्याच नाव आहे काला. काला म्हणजे काय लाया गोळ्याचा काला नाही. जो परमात्मा, जो हरी, जो तुमच्या जवळ आहे आणि जो 24 तास तुमच्या शरीराची देखभाल करून राहिला. भूक लागली तर तुम्हाला जेवा म्हणते, तहान लागली तर तुम्हाला पाणी प्या म्हणते, हा दुःख झाला तर लढवते, सुख झाला तर हसवते. आणि तो हरी आज तुमच्या जवळ आहे ना. वेद म्हणे पाहू चला. वेद म्हणजे का? शब्द. आणि शब्दामध्ये तो हा डोळे भरी पाहिला हरी. वेद म्हणजे शब्द सांगून राहिले ना. पण त्याला जर पाहता आला मग तुम्हाला पाहता नाही येईल का? तो हा डोळे भरी
पाहिला 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 शब्द ठेवले आहेत ना. पाहिला देखिला देखिला माये देवाचा देव. देखिला 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 म्हणजे काय होते? पाहिला. मग हे मराठीतले शब्द आज जर आम्हाला समजत नसतील तर आमचे किती दुर्भाग्य आहेत. त्याला पाहता येते ना, आहे असं सांगून राहिले ना. हा तो कोठे आहे तो नंतरचा प्रश्न आहे, पण तुम्ही त्याचा विवेक करा ना. देखिला ग माये पांडुरंग डोळा, देखिला गे माये पांडुरंग डोळा, देखिला ग माये पांडुरंग डोळा. उघड स्पष्ट शब्द ठेवलेले आहेत ना. दिसते, पाहता येतो, आहे. देखिला 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 देवाचा देव. देखिल्या वाचून नोहे समाधान. हे शब्द ठेवलेले आहे. हरी शब्द ठेवलेला आहे. फक्त त्या नावाची कोणती वस्तू आहे हेच पाहणे आहे. तर हा कालात हा शब्द ठेवलेला आहे. हजारो शब्द त्याची माहिती सांगून राहिलेली आहे. हजारो शब्द, म्हणून त्याला काला असं नाव ठेवला. काला. अरे अरे वैदवा कोड्या हातर गोंगळ सोडगा कोड्या दोरीचा, सोडगा थोड्याची दोरीचा, सोडगा थोड्याची दोरीचा. हरी करतो गोपाल काला, हरी करतो गोपाल काला, हरे करतो गोपाल काला तिरुपती यमुनेचा, हरे करतो गोपाल काला तिरुपती यमुनेचा. आणि तो कोठे आहे? यमुनेच्या तीरी. यमुना, गंगा आणि यमुना असं दोन शब्द ठेवलेले आहेत. इडा, पिंगला आणि सुषुम्ना. यमुना मनाची देखण्या स्वरूपाची जागा, त्याला यमुना नाव ठेवलं. मनाची यमन करण्याची जागा, त्याला यमुना नाव ठेवलं. आणि ती जागा सद्गुरु करून ओळखून घेण्याची जागा आहे. त्या ठिकाणी गोपाल, गो म्हणजे शरीर, गो म्हणजे इंद्रिये, आणि हा इंद्रियाचा तो पालन करून राहिला. देव त्रिकुट करी, देव तुरीच्या मालधरी, अचर धडके दसे द्वारी, चालवी तसे सकळासी. नैनी झळझळीत दिसे, नैनी झळझळीत दिसे, पाहता स्वरूप प्रकाशे, पाहता स्वरूप प्रकाशे, पावी लागले विकारचे, मनुनी देव शब्द अलग असतील. कोणी पाणी म्हणत असतील, कोणी वाटर म्हणत असतील, कोणी नीर म्हणत असतील, पण पाणी म्हणजे एकच ना. वस्तू काय अलग आहे का? नाही. जवस आणि अलसी एकच होते, अलग नव्हते. पण जेव्हा त्यांची शंका गेली, प्रत्यक्ष पाहिल्या
नंतर तशी हरी नावाची वस्तू प्रत्येका जवळच आहे. वस्तू सूक्ष्म होनी सूक्ष्म ना गगना होनी वाढ एवढी मोठी आहे. वस्तू जन्मली नाही कोणा पोटी, वस्तूसी न लगे जन्म घेणे. वस्तू वाऱ्याने उडेना, पाण्याने भिजेना, अग्नीने जळेना, अशी ते अक्षयी असे. झगमग झगमग निशिदिन चमके, निशिदिन चमके. अशा त्या वस्तूच्या गोष्टी सांगून राहिले. ओळखा रे वस्तू सांगणारे कल्पना, ओळखा रे वस्तू सांगणारे कल्पना, ओळखा रे वस्तू सांगणारे कल्पना. ओळखा रे वस्तू कोण्या कारणाशी आला तुम्ही ते सांगावा माते झडकारी. घरातून जेव्हा बाहेर निघाला सांगण्यात येतला आवेली वस्तू येई कोठे, केव्हा गमावले सांगा. वस्तूचे कारण पडेल वाजेवा तुका म्हणे वस्तू आहे किंवा नाही. सिद्ध ते नाही देव संबंध. वस्तू ऐसे वस्तूचे पहाणे, ऐसे वस्तूचे पहाणे. वस्तू आपणची होऊन राहणे, वस्तू आपणची ऐसे ते वस्तूचे पहाणे. अशी हरी नावाची वस्तू, देव नावाची वस्तू प्रत्येका जवळ आहे आणि ती पहा म्हणता. झाला तुमचा काला. सोहम नाम कवळ घेता, सोहम नाम कवळ घेता. त्याला सोहम नामही म्हणतात. 9 दरवाजे देहास 10वा जाना विशेष. त्याला 10वा सोहम असं नाव ठेवला. तर अशा पद्धतीनं तो काला ग्रहण करा म्हणतात, काला सेवन करा. हा भगवान गोपाल कृष्णाने म्हणे यमुना तीरावर काला केला. तो अजूनही त्या ठिकाणी तीरामध्ये, त्या तीरावरूनच या सर्व शरीराचे संचलन करते, त्या शरीराचा पालन करून राहिला. म्हणून या ठिकाणी तुकोबाराने अभंगामध्ये सांगितलं, राधे तुला भूषे तो घोंगडी वाला, राधे तुला भूषे तो घोंगडी वाला, राधे तुला भूषे तो घोंगडी वाला, ओ राधे तुला भूषे तो घोंगडी वाला, राधे तुला भूषे तो घोंगडी वाला, राधे तुला भूषे तो घोंगडी वाला, ओ राधे तुला भूषे तो घोंगडी वाला, ओ राधे तुला भूषे तो घोंगडी वाला. मयूर पिंचाची टोपी शिरावर, मयूर पिंचाची टोपी शिरावर. या सगळ्या खुणाच आहेत साधू संतांच्या, खुणा आहेत ह्या ओळखण्यासाठी. मयूर पिंचाची टोपी शिरावर, पुनवितो राधेला, पुनावितो राधेला, राधे तुला भूषे तो घोंगडी वाला, राधे तुला भूषे तो घोंगडी वाला, राधे तुला भूषे तो घोंगडी वाला, ओ राधे तुला भूषे तो घोंगडी वाला.
नरदेह रूपी कांगडी आहे आणि या नरदेह रूपी घोंगडीचा मालक कोण, तोच तर महत्वाचा आहे. आणि त्याच्याच तर शोधासाठी एवढ्या गोष्टी आहेत. आपण कोण, पोटचे कैचा पैसा मार्ग विवेकाचा. आणि ज्याला मीचा शोध लागला, मी कोण आहो, तर त्याच्यासाठी देव ऐकाच आहे, त्याच्यासाठी हरी ऐकाच आहे. काही आहे दूर नाही आहे. हाच मुख्य संतांनी समाजासमोर ठेवला का या रस्त्याने जा रे बापा, तू बाकीचा हा रस्ता सोडून इकडे तिकडे भटकू नको. हरी मार्ग सार जमवून पोरे यमुना जमवून पोरे यमुना तीरी, जमवून पोरे यमुना तीरी, जमवून पोरे यमुना तीरी. वासी को गोपाल काला, वासी को गोपाल काला, राधे तुला राधे तुला पूजे तो गडीवाला, राधे तुला पूजे तो कामडीवाला. राधे माझ्या मंदिरी आला, राधे माझ्या मंदिरी आला. राधे तुला पूजे तो गडीवाला, राधे तुला पूजे तो कामडीवाला, राधे तुला पूजे तो गडीवाला. हरी हा देव काही दूर नाही, जवळच आहे. तोच करता आहे. म्हणून संतांनी आपल्या वचनामध्ये सांगितला, हरी सर्व काही करी कुशल बहु परी, जयाची माया जयाची माया, रक्षी जगाल्या दया. तर शरीर काय करते का गडे हो, काही करत नाही. ज्या दिवशी हा शरीराला सोडून जाते, त्या दिवशी या शरीराची केवढी होती फजिती होते. काहीच ना हात नाही या शरीरामध्ये. तर कोण येथून निघून गेला, जो निघून गेला, ज्याच्यासाठी आपण लढतो, या शरीरासाठी नाही लढत. शरीर तर तुमच्या समोरच पडला राहते ना. मग लढतो कोणासाठी? या शरीरातून जो निघून गेला त्याच्यासाठी आपण लढतो. तो काय आता वापस येणार? आता तुम्ही म्हणाल तो गेला म्हणजे आपला आमचा संपला. तो संपला नाही. तो ज्या ज्या जन्मामध्ये जाल त्या त्या जन्मामध्ये तो तुमच्या सोबतच राहील. का घोड्याच्या जन्मामध्ये नाही आहे, बैलाच्या जन्मामध्ये नाही आहे, कुत्र्या मांजराच्या जन्मामध्ये नाही आहे, इली मुंगीच्या जन्मामध्ये नाही. तेथली आहे, पण तेथली येऊनी दुःख येऊनी आहे. त्या जीवाला ते उमजच नाही. म्हणून पशु देही नाही गती ऐशी सर्वत्र बोलती. म्हणून नरदेह प्राप्ती, म्हणून परलोकाची नरदेह प्राप्ती परलोकाची. परलोक असा उपर आहे म्हणता का वर? नाही नाही नाही. या देहाच्या पलीकडे जो परलोक आहे, देहाच्या पलीकडे, तो सद्गुरु कृपेने तो समजून घ्यावा लागतो. नरदेह प्राप्ती परलोकाची, परलोकाची प्राप्ती असं नाव ठेवला. परलोकीचा मार्ग निराला, गुरु विना नच ठावा कोणाला. गुरुशिवाय कोणाला उमजतच नाही म्हणता. तुम्ही काही इकडे वाचा का, काही पुस्तकी वाचा का, काय वाचा, किती अर्थ करा, नाश केला शब्द ज्ञाने. शब्दाने एकेका अर्थ करू शका. एक शब्द निघाला तर त्या शब्दावर दु अर्थ करा. पण आमच्या शब्दाचा शब्द धरणा कठीण आहे.
संताचा शब्द नाही धरताय, शब्द अनिर्वाच्य शब्दांना बोलते संत लोक. आता वाटते तुम्हाला काही वैखरी वाणीना बोलते, पण त्यांची दृष्टी अलगच राहते, त्यांचं बोलणं अलगच राहते, त्यांचं पाहणं अलगच राहते. म्हणून संताचे शब्द हे समजत नाही, समजण्यासारखे वाटते आम्हाला, कारण ते काही शब्द आपल्या रहाटीचे राहतात. म्हणून हा देव शब्द मला रहाटीचा आहे, इतका सहज वाटते, सोपा वाटते. पण ती योजना आहे. मग आज जरी जर देव सोपा राहिला असता तर कोणालाही धरता आला नसता का, कोणालाही सापडला नसता, काल गुरु करावा लागला असता. पुस्तकी ज्ञानी निश्चय घडे तर गुरु कासे या करे, गुरु कासे या पाहिजे होता. पण हा कार्य फक्त गुरुचा आहे. मग तुम्ही पुस्तक ज्ञान किंवा शास्त्र कायसाठी वाचावं? गुरुने सांगितलेल्या गोष्टी खऱ्या आहेत का खोट्या आहेत बाबा, एवढ्यासाठी वाचावं लागते, नाही तर वाचावायची काही गरज नाही. शास्त्राभ्यास नको, श्रुती पडू नको, तीर्थासी जाऊ नको, व्रत मक नको, विवेक अपेंती नको म्हणजे हो का? तीर्थयात्रा करा म्हणतात का? आम्ही नाही म्हणत नाही, ते महाराजच म्हणाल बाबा. लिहिल्याच गोष्टी तुमच्या समोर ठेवून राहील. आम्ही ज्या ठिकाणी गेलो ना त्या ठिकाणातून बोलून राहिलो, तो गुरुचा शब्द तुमच्या समोर आम्ही ठेवून राहिलो त्या ठिकाणाला. ते कान जर आली असतील या कानाने ऐकतो म्हणाल तर नाही ऐकता येणार. आता येथून तुमच्या घर दिसते ना, काऊन दिसते? डोळं झाका का उघडे ठेवा, पण दिसते ना का? कशासारखा हात द्या. तुम्ही देव पाहिल्यानंतर तुम्ही डोळे झाका का नको झाका? तो तुमच्या नजरे समोरच राहते. रुपी गुंतले लोचन चरणी स्थिरावले मना, देह भाव हरपला. तुझं पाहता विठ्ठला, तिथे देहच नाही ना, आपण स्वतः सिद्ध ते नाही देह संबंध. पाप राशी होती दग्ध येणे प्रकारे. म्हणून हरी नावाची वस्तू, हरिप्राप्तीशी उपाय धरा संताचे, संताविण प्राप्ती नाही ऐशी वेद वेदी. त्याचं नाव आहे काला. काला म्हणजे लाया पोळ्या खाल्ला म्हणजे काला नाही. त्या हरीची ओळखी करून घ्या, तोच मार्ग आहे या नरदेहातून निघून जाण्याचा. हरी मार्ग सार येण्याची, हरी मार्ग सार येण्याची तरी जे येरबिलू संसार या. बाकीच्या मार्गाने तरत नाही असा एकनाथ महाराज सरळ सांगितलं. त्याच नाव आहे काला. नाही तर काला तुम्हाला लाया पोळ्या खाता येत नाही बरं. म्हणून ही जी प्रथा साधू संत महात्म्याने लावून ठेवली, काय झाली लावून ठेवली? फक्त लोकांनी सांगावं का पुस्तकाच्या शिवाय शिवाय बोलता येत नाही. पण बोलण्याची भाषा वेगळी आणि ऐकण्याची भाषा वेगळी, अशा दोन गोष्टी ठेवल्याच आहेत. म्हणून आता आपण काल्याच्या शेवटच्या भागाकडे जाऊ, कारण वेळ आता बरीच झालेली आहे आणि मंडळीचा विचार पाहूनही थोडासा चालावं लागते. गोपाला गोपाला प्रेम नाही करू.